ही आहे बेबी फेथ. वय 9 महिने 1 दिवस. ती आजच्या दिवसात काय काय खाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. ही आहे सकाळची वेळ. सकाळी उठल्यावर बेबी फेथ ही पॉरेज पिते. पॉरेज म्हणा किंवा पेज ही आहे 2 प्रकारच्या डाळी, तांदूळ, ड्रायफ्रूट्स आणि मखाना यांच्या पावडरची पेज. ही अगदी पौष्टिक असते आणि बेबी फेथ ही अगदी आवडीने रोज सकाळी पिते. ही पेज बनवण्यासाठी मूग डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ हे चांगल्या प्रकारे धुवून उन्हात सुकवावे. नंतर ते मिश्रण तव्यावर भाजून घ्यावे व त्याची पावडर करावी. त्यासोबतच मखाना हे आपण तव्यावर शेकून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा तव्यावर शेकून त्याचीसुद्धा आपण पावडर करायची आहे. आणि आपण रोज सकाळी 2-2 चमचे पाण्यात ही पावडर टाकून अशा प्रकारची आपण पेज बनवू शकतो. ही पेज पौष्टिक तर आहेच, पण त्याचबरोबर बाळाचे पोटही भरते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ह्यात आणखी कडधान्ये तसेच ज्वारी, गहूसुद्धा ॲड करू शकता. तुम्ही तुमच्या बाळाच्या पेजीमध्ये काय काय टाकता ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता बेबी फेथची पॉरेज पिऊन झालेलं आहे आणि आता तिला जायचं आहे बाहेर फिरायला, म्हणून ती मम्माकडे आलेली आहे. आम्ही चाललो बाहेर. आता झाली दुपारची वेळ. त्यासाठी मी बटाटा, बीटरूट, गाजर, कॉलीफ्लॉवर, फ्रेंच बीन्स आणि बकरीच्या कलेजीचा तुकडा घेतला आहे. जर तुम्ही व्हेजिटेरियन्स असाल तर हे स्किप करू शकता. बकरीची कलेजी ही रक्त शुद्ध ठेवण्यासाठी मदत करते. आता यांना मी बारीक तुकड्यात कापून घेतला आहे. आता एका भांड्यात मी राईस धुवून घेतला आहे, त्यात थोडं पाणी घेतलं आहे आणि चवीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे. आता ह्या सर्व भाज्या मी त्या भांड्यात टाकलेल्या आहेत आणि त्या गॅसवर ठेवलेलं आहे. आता हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. आता हे तयार होईपर्यंत आपण जाऊया बेबी फेथकडे. बेबी फेथ ही पाणी प्यायला खूप नखरे करते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 9 महिन्याच्या बेबीला 250 ml पेक्षा जास्त पाणी पिणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी बेबी फेथला आता पाणी देत आहे. खूप नखरे करून बेबी फेथने थोडं पाणी पिऊन घेतलेलं आहे. आता आपण पाहूया आपली भाजी शिजली आहे का. आपली भाजी ही शिजलेली आहे, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपण त्यातली थोडी भाजी घेऊन हाताने स्मॅश करून चेक करूया. हे बघा, आपला बटाटा शिजलेला आहे, कॉलीफ्लॉवरसुद्धा छान शिजलेला आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला ग्राइंड करून ह्याची प्युरी बनवूया. ही आपली प्युरी झाली आहे रेडी. पण बेबी फेथला लागली आहे भरपूर भूक आणि ती रडायला लागली आहे. हे पहा, बेबी फेथ किती आवडीने हे मिश्रण खाते. बेबी फेथला अशा भाज्या आणि कलेजीचं मिश्रण खूप आवडते. हाय बेबी फेथ, काय खाते? काय खाते फेथ? बेबी फेथ ही कॅमेरामध्ये स्वतःला बघून खूप खुश झालेली आहे. आता फेथचं जेवण झालं आणि फेथ गेली झोपी. आता येईल संध्याकाळची वेळ. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. बेबी फेथ आता बनाना खाणार आहे. मी बेबी फेथसाठी बनाना स्मॅश केला आहे. बेबी फेथला बनाना खूप आवडतो. बघा ती बनानाकडे कशी आली. तिचा बनाना हा फ्रूट फेवरेट आहे. बेबी फेथला आता पूर्णपणे दात आले नाहीत, त्याच्यामुळे मी तिला बनाना स्मॅश करून देते. बेबी फेथला बनाना, ॲपल आणि चिकू देखील आवडतो. एकदा बेबी फेथने मँगोसुद्धा टेस्ट केलेला आहे. तिला हे सर्व फ्रूट्स खायला खूप मज्जा येते.
तुम्ही तुमच्या बाळाला कोणते फ्रूट्स देता मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला बेबी फेससाठी कोणती रेसिपी सजेस्ट करायची असेल तीसुद्धा प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता 2 तासानंतर फेथची परत पॉरेज प्यायला वेळ आलेली आहे. फेथ ही 7 वाजता रव्याची पॉरेज पिते. त्यासाठी रवा हा तव्यावर शेकून घेतलेला आहे आणि मग हा शेकलेला रवा आपण कंटेनरमध्ये टाकून ठेवू शकतो आणि ह्यातील 2 चमचे आपण पाण्यात टाकून ते आपल्या सोयीनुसार जाड करून घ्यावे आणि मग बेबीला पाजवावे. ह्याच्यामध्ये मी मीठ साखर काहीही टाकलेलं नाही कारण बेबी फेथ ही अजून लहान आहे. आता झाली संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या जेवणासाठी मी 2 रताळे आणि थोडं गाजर साफ करून घेतलेलं आहे. आता ते स्टीम करून घ्यायचं आहे. अंदाजे अर्ध्या तासात हे छानपैकी स्टीम झालेलं आहे. आपण ते स्मॅश करून पाहूया. आता मी तव्यावर थोडा मखाना शेकत आहे. मखाना थोडासा क्रंची होईपर्यंत आपल्याला शेकायचा आहे. मखाना शेकून झाला की आपण तो मखाना ग्राइंड करणार आहोत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मखाना आणि शिजलेलं रताळ्याने गाजर ह्याची प्युरी करून घेतलेली आहे. बेबी फेथला ही प्युरी खूप आवडते. बघा ती किती आवडीने खाते. ही होती स्वीट पोटॅटो, कॅरेट आणि मखाना रेसिपी. कधी फेथ ॲपल, कॅरेट आणि मखानासुद्धा रात्रीच्या जेवणासाठी खाते. हे अगदी पौष्टिक आहे. बेबी फेथ कधी रात्री झोपेतून उठते. अशा वेळी ती 120 ml दूध पिते. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.